बाय द वे सर किती जिनियस आहे हे मी तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीवरून दाखवतो. आता बघा सरांनी कॉस्टिंग संकल्प स्लॅबची कॉस्टिंग कशा प्रकारे कमी केली तर बघा. हा संकल्प स्लॅब डिझाईन करतोय ज्याची पूर्ण संकची डेप्थ आहे 450 mm आणि त्याच्या आजूबाजूचे जे आहेत ते स्लॅब बीम टॉप लेवलला आहे आणि हे संक जे आहे ते बीम बॉटम लेवलला आहे. त्यामुळे काय झालंय की संकच्या ठिकाणी बीमची डेप्थ ही टोटल आपल्याला 565 mm ला हवी आहे. त्यामुळे आजूबाजूची बीम ही आपल्याला त्याच लेवलची घ्यावी लागतात. पण आपल्याला तसं अवॉइड करण्यासाठी की ज्याने आपल्याला आजूबाजूची बीमची डेप्थ जशीची तशी राहील आणि आपल्याला संकच्या ठिकाणी पण बीमची डेप्थ आहे ती जास्त मिळेल. यासाठी आपण हे असं एक मेन डिझाईन केलं आहे ज्यामध्ये जेवढा संकल्प पार्ट राहील तिथे आपण बघू शकतो. इथे 565 mm आपण 12 mm ची बार एक्स्ट्रा ॲड करून त्याची डेप्थ केलेली आहे. म्हणजे इथे सरांनी काय केलेलं बघा. आता ही डेप्थ आहे ना ही ओव्हरऑल असते इथून तिथून स्टार्टपासून तर एंडपर्यंत. पण सरांनी इथे काय केलं, इथे जो आपला संक होता त्या ठिकाणीच फक्त त्यांनी बीमची जी डेप्थ आहे ती वाढवलेली आहे, बाकी बीमची डेप्थ रिड्यूस करून घेतलेली आहे. अशा प्रकारे सरांनी 20 ते 30% डायरेक्ट कॉस्टिंग इथे वाचवलेली आहे. बरोबर समजलं. अशा प्रकारे यांनी इथे कॉस्ट कमी केलेली आहे. जिथे संकल्प स्लॅब अशा प्रकारे सरांनी 20 ते 30% जी बीमची कॉस्ट लागणार होती ती कमी केली. क्रेडिट शोध लावत असतो त्याच प्रकारे ते पण काही ना काही जुगाड करून गोष्टी प्रॉपर वेळी क्लिअर करतात. बाय द वे आम्ही दोघं पण काही ना काही एक क्रिटिकल थिंकिंगला अपोज करून तिथे काही ना काही सोल्युशन काढत असतो. बिकॉज वी बोथ आर इंजिनियर्स सो वी मेक एव्हरीथिंग पॉसिबल विदाउट एनी. आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही जो पण असं काहीतरी जुगाड करतो ना किंवा जो शोध लावतो तो आम्ही विदाउट एनी मनी यूज करता आम्ही तो शोध लावतो. आता बघू शकता हे रफ पेजेस होते. त्या रफ पेजेसचं दादाने काय केलेलं आहे ते युटिलाइज करून त्याला A1 sheet मध्ये कन्वर्ट A1 शीटमध्ये कन्वर्ट करून त्याला वर्थफुल बनवलेले आहे. वर्थफुल म्हणजेच त्याला मूल्यवान बनवलेले आहे. बाय द वे माझ्या सिनियर दादाचं तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं जर ठरलं तर बाय द वे तुम्ही मी दाखवलेल्या ॲक्टिव्हिटीवरून अनालाइज केलं असेल हा माणूस किती क्रिएटिव्ह असेल आणि किती सायंटिफिक एक्सपेरिमेंटल पर्सन असेल. आणि सांगायचं झालं तर नावात काय असताना तर यांचं नाव आहे किरण नावावरून म्हणजेच बघा जिथून प्रॉब्लेम क्रिएट होता तिथे एक काहीतरी एक आशा क्रिएट होती. म्हणजेच आशेचं किरण स्वरूप तयार होतं ते म्हणजेच आमचा सिनियर दादा